रानाची टांग दिली कोंबड्याने बांग को 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 को। काय बऱ्याच वेळापासून अज्ञातवासात असणाऱ्या सिद्धार्थला तुम्ही या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा थिएटरमध्ये भेटायला गेलाच असाल नाही का? हा, आता काही कारणांमुळे ज्यांना हा सिनेमा पाहता आला नाही त्यांनी काळजी करायची काहीच गरज नाही बरं का, कारण सिद्धार्थ काही यानंतर अज्ञातवासात गेला नाहीये, तर तो आपल्याला लवकरच भेटायला येणार आहे त्याच्या नवीन सिनेमाच्या माध्यमातून। तसा या सिनेमाचा फर्स्ट लुक तर आम्ही तुम्हाला दाखवूच, पण त्याआधी आपण या सिनेमाचं हे पोस्टर पाहूया। काय मग मंडळी, पोस्टर बघून काय वाटतंय? नाही म्हणजे सिद्धार्थचा हा लुक आणि त्याच्या हातातली ही कोंबडी बघून हा सिनेमा म्हणजे कदाचित जत्रा पार्ट 2 असेल असं वाटत असेल तुम्हाला नाही का? पण असं अजिबात नाही आहे, कारण हा सिनेमा चक्क ऐतिहासिक आहे। भारत मायके! वेल, या सिनेमाबद्दल आम्हाला खूप काही जाणून घ्यायची इच्छा होती, म्हणूनच तर आम्ही अजिबात वेळ दवडला नाही, आम्ही लगेचच तिथे सिद्धार्थला गाठलं। रजाकार हा इतिहास आहे जो आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला कळावा म्हणून काय म्हणूया, हा घाट आहे की हा सिनेमा आहे। सिद्धार्थ, जसं तू म्हणतोयस ना त्यानुसार फिल्म मधलं तुझं कॅरेक्टर वेगळं असणार यात काही शंका नाही, पण हा ऐतिहासिक रोल करायचा म्हणजे तुलाही काहीतरी खास वेगळी तयारी करावी लागली असेलच ना? मला राजेशने अभ्यास अख्खी उत्तरपत्रिका देऊनच प्रश्न दिले होते, म्हणजे त्यामुळे मला फक्त ते उत्तरं माझ्या पद्धतीने शोधायची होती आणि कुठली करेक्ट लावता येईल एवढंच होतं। पण त्यांनी सांगितल्यानंतर अशी गोष्ट घडली आणि मग ती गोष्ट झाली, मग त्याला काय काय किती गोष्टी त्याच्या मागे होत्या, किंवा आपल्याबरोबर अख्खा बंगालचा पट्टाही रजाकारांनी केला होता, किंवा निजामचा काय स्टँड होता, किंवा कासिम रिझवी कोण होता, ह्या सगळ्या गोष्टी मला म्हणजे मी ॲज अ ॲक्टर किंवा माणूस म्हणून मला खरंच माहीत नव्हतं। तर ह्या सगळा इतिहास खूप छान पद्धतीने होता आणि तो कलाकार म्हणून काम करताना तो विद्यार्थी म्हणून समजतही होता की अरे असंही झालं तसं झालं होतं। तर माझ्या पद्धतीने कॅरेक्टर वर्किंग झालं होतं, पण ओव्हरऑल सिनेमा करताना ज्या गोष्टी मला हेल्पफुल झाल्या त्या राजेशने दिल्या। या सिनेमात सिद्धार्थची पहिल्यांदा साथ देत आहेत ज्योती सुभाष, तसं त्याही बऱ्याच वेळानंतर सिनेमाच्या पडद्यावर येत आहेत, म्हणूनच तर लागल्या हाती त्यांनीही आम्हाला रजाकारबद्दल खूप काही सांगितलं। 50-60 वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये काय काय घडून गेलं आहे हे आजच्या पिढीला बरंचसं काही माहिती नाहीत। अनेक जीव गेले आहेत, अनेक लोकांनी धडपड केली आहे आपली माती, आपला देश, आपलं सगळं भोवताल स्वतंत्र करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये सगळे अशिक्षित लोकंसुद्धा होती, म्हणजे अगदी सर्वसाधारण माणसांनीसुद्धा याच्यामध्ये आपलं जीवदान दिलेलं आहे। आणखीन शेवटी आपल्या मातीबद्दल, आपल्या देशाबद्दल वाटणारं जे काही भावना असते त्याचं वर्णन नाही करतायत, हे सगळ्या नव्या पिढीला पण कळावं, हा जो त्याचा विचार आहे तो मला खूप भावला। आणि त्यामुळे एक कलावंत आणि माणूस म्हणून मला नेहमीच वाटतं की आपल्या आसपास काय घडलं आहे त्याबद्दलचं काहीतरी दर्शन आपण आपल्या कामातून घडवू शकलो तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही। सो आय एम व्हेरी प्राऊड दॅट आय एम पार्ट ऑफ दिस फिल्म। ज्योतिताईंनंतर सिनेमामध्ये सिद्धार्थचा आणखीन एक जिगरी आहे बरं का, अहो त्याच्यासोबतचाच लालबाग परळ मधला पक्या म्हणजे नितीन जाधव हो, आणि ही फिल्म त्याच्या पदरात पडण्याचीही एक वेगळीच गंमत आहे, तीही त्यांनी आम्हाला इथे सांगितली। मला सतीश सरांनी सांगितलं होतं की नितीन आपण एक मराठी सिनेमा करतोय, राज दुर्गे म्हणून त्याचे दिग्दर्शक आहेत, जरा त्यांना फोन कर। तर मी म्हटलं की ठीक आहे, आणि तोपर्यंत बराच प्रोसेस खूप पुढे गेली होती, तरी पण मी सरांना फोन केला, म्हटलं सर मला सतीश सरांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं, माझं नाव नितीन जाधव आहे आणि तुम्ही एक सिनेमा करताय त्या संदर्भात बोलायचं होतं। अरे हो आम्ही करतोय आणि तू आहेस त्या सिनेमामध्ये। वेल डन नितीन। बाकी तू, ज्योतिताई आणि सिद्धार्थ म्हणताय तसं हा सिनेमा अगदी वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार यात काही शंका नाही। भारत मायके! वेल फ्रेंड्स, फिल्मी गप्पाची आपली ही सफर खूप छान चालू आहे, मात्र वेळ झाली आहे थोडंसं थांबण्याची, मात्र कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत क्रांती रेडकरला तिच्या दिग्दर्शिकेच्या भूमिकेत।